नमस्कार। आज माघ शुक्ल प्रतिपदा शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अभ्यागत कक्षाचं फॉल सिलिंग निखळलं। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणाऱ्या हालचालींवर पोलिसांचं विशेष लक्ष। आणि 46 वर्षांनंतर वसंत पंचमी व्हॅलेंटाईन डे एकाच दिवशी येण्याचा योग। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयातील मुलींच्या हॉस्टेलला शनिवारी मध्यरात्री आग लागली होती। मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं सांगितलं जातं। कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या आवारात मुलींचं हॉस्टेल आहे। शनिवारी रात्री 12च्या सुमारास या हॉस्टेलमधील एका खोलीत मोबाईल चार्जिंगला लावला असताना अचानक ही आग लागली। यावेळी खोलीमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली। मात्र या आगीमध्ये मुलींची पुस्तकं, मुलींचे कपडे असं सामान भस्मसात झालं। अग्निशमन दलाने त्वरित धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे। ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील अभ्यागत कक्षाचं फॉल सिलिंग आज दुपारी अचानक कोसळलं। सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी महापालिकेचा ढिसाळपणा मात्र समोर आला आहे। आज दुपारी 1च्या सुमारास ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागात तयार करण्यात आलेल्या अभ्यागत कक्षाचं फॉल सिलिंग कोसळलं। अगदी अलीकडेच म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वीच 65 लाख रुपये खर्चून शहर विकास विभागाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। या विभागातील प्रवेश नूतनीकरण झाल्यानंतर नियंत्रित करण्यात आले होते। ठराविक वेळेतच ठराविक मंडळींना प्रवेश देण्यात येत होता। सुदैवाने या अभ्यागत कक्षात कुणीही नसल्याने कुणाला दुखापत झाली नाही। पालिका प्रशासनाने त्वरित पडलेलं फॉल सिलिंग दूर करून तात्पुरत्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं। लोंबकळणारं वायरिंग सुस्थितीत करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। शहर विकास विभागाच्या या नूतनीकरणावर आमदार प्रताप सरनाईक यांनी टीका केली होती। त्यांना ही बाब समजताच त्यांनीही त्वरित धाव घेऊन या कक्षाची पाहणी केली। यापूर्वी महापालिकेतील पत्रकारांच्या कक्षाचे फॉल सिलिंग असंच कोसळलं होतं। यामुळे पालिकेच्या गुणवत्ता नियंत्रणाचं पितळ उघडं पडलं आहे। यावर्षी गुरुवारी 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाईन डे हे प्रेमिकांचे उत्सव एकाच दिवशी असण्याचा योग आला असल्याचं पंचांगकर्ते डॉ. सोमण यांनी सांगितलं। माघ शुक्ल पंचमीला म्हणजे वसंत पंचमीला कामदेव मदन याचा जन्म झाला, म्हणून या दिवशी मदन आणि रतीची पूजा केली जाते। वसंतोत्सवाचा प्रारंभ याच दिवशी होत असतो। वसंत ऋतू आणि मदन यांचा घनिष्ठ संबंध आहे। दाम्पत्य जीवन सुखाचं व्हावं यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी रती मदनाची पूजा केली जाते। वसंत पंचमीच्या दिवशीच श्री सरस्वती देवी आणि श्री लक्ष्मी यांचा जन्म झाला असंही मानलं जातं। संपूर्ण भारतात वसंत पंचमीचा दिवस उत्साहाने साजरा केला जातो। सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यामुळे हा आनंद या दिवशी प्रगट केला जातो। या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा असल्याचंही सोमण यांनी सांगितलं। यापूर्वी 46 वर्षापूर्वी म्हणजे 1967 मध्ये वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाईन डे एकाच दिवशी येण्याचा योग आला होता। मेहुणीच्या लग्नासाठी बायकोकरता उसने आणलेल्या दागिन्यांची परस्पर विल्हेवाट लावून सुमारे 6 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या विश्वनाथ पाटील याच्या शोधात पोलीस आहेत। सावरकर नगरमध्ये राहणाऱ्या निशा भोई यांच्याशी विश्वनाथ पाटील यांचा चांगला परिचय होता। यात परिचयाचा फायदा घेत विश्वनाथ पाटील यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या मेहुणीचं लग्न असल्याचं सांगून बायकोसाठी लग्नात घालायला दागिने मिळतील का असं सांगून भोई यांच्याकडून 21 तोळ्याचे दागिने नेले। लग्न झाल्यानंतर दागिने मिळत नसल्याने निशा आणि पाटील यांच्याकडे दागिन्यांसाठी तगादा लावला। त्यावर सुरुवातीला गावाकडे जमीन घेतली असून यासाठी दागिने गहाण ठेवले आहेत, काही दिवसात आणून देतो असं सांगून निशा यांना भुलवत ठेवलं। पण 1 वर्ष उलटूनही आपल्याला दागिने परत मिळत नाहीत, तसंच विश्वनाथ भेटतही नाही, फोनही घेत नाही। यामुळे संतप्त झालेल्या निशा यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी विश्वनाथच्या कोदगाव येथील घरी चौकशी केली असता घरच्यांना या प्रकाराची माहितीच नव्हती। विश्वनाथच्या पत्नी आईने विश्वनाथ कालपासून घरीच आले नसल्याचं सांगितलं। सध्या पोलीस विश्वनाथ पाटीलचा शोध घेत आहेत। व्हॅलेंटाईन डे आता अगदी 2 दिवसावर आला असून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एखाद्या मुलीशी मैत्री करायला जाताना सांभाळून न राहिल्यास उद्या अडचणीत येण्याची शक्यता आहे।
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एखाद्या मुलीला छेडल्यास आणि तिने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यास संबंधितावर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। त्यामुळे असं काही करताना सांभाळून न राहिल्यास उद्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो। सध्या महिलांवरील विविध गुन्ह्यांसंदर्भात पोलीस संवेदनशील झाले असून व्हॅलेंटाईन डे बाबत तर विशेष दक्षता घेतली जात आहे। विशेषतः गर्दी आणि शांततेच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवलं आहे। कोणत्याही प्रकारची छेडछाड अथवा तत्सम प्रकार होऊ नये यावर पोलिसांचं लक्ष राहणार आहे। एखाद्या मुलीला अथवा महिलेला छेडल्यास भारतीय दंड संहितेच्या 509 कलमानुसार पोलीस कारवाई करतील, असा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त मिलिंद भामरे यांनी दिला आहे। अलीकडे डिसेंबर महिन्याच्या 25 तारखेला बाजारपेठ पोलीस ठाण्यात असा गुन्हा दाखल झाला होता। कल्याणमधील केसी गांधी महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलाने वर्गातील एका मुलीचा हात धरून तिला आपलं प्रेम असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला। घाबरलेल्या मुलीने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली। वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यामुळे या मुलावर भारतीय दंड संहितेच्या 354 कलमानुसार कारवाई केली। फेब्रुवारी महिना हा विविध प्रकारच्या दिवसांचा महिना असतो। 7 फेब्रुवारी रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे, तर 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे अशा विविध दिवसांमुळे तरुण तरुणाईमध्ये उत्साह असतो। पण काहीही करताना सावधानी बाळगण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। एका अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 3 नराधमांच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नितीन मसाळ या डोंबिवलीतील मुलाने वाई येथे राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला फोन करून डोंबिवलीला भेटायला येण्यास सांगितलं। त्यानुसार ती अल्पवयीन मुलगी 17 जानेवारीला वाईहून स्वारगेटला आली आणि तिने नितीन मसाळला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण मसाळच्या घरी फोन न लागल्याने ती ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 6 वर रडत बसली होती। त्यावेळी गोपाळ कृष्णन दासश्री आणि राजेंद्र नायडू या दोघांनी तिला इथं एकटी थांबू नकोस, माझ्या घरी चल असं सांगून तिला घाटकोपरला नेलं। घाटकोपरला तिच्यावर बलात्कार करून त्याच दिवशी पहाटे राजेंद्र नायडू याच्या गोवंडीच्या घरी नेलं। तिथेही हाच प्रकार घडला। नंतर पुन्हा गोपाळकृष्ण दासश्रींनी विश्वकेशन बेंडू याला फोन करून ठाणे रेल्वे स्थानकात बोलावलं आणि त्याच्या ताब्यात या मुलीला दिलं। 2 दिवसांनी विश्वकेशननं तिच्याशी लग्न केलं। त्याच्यासोबत ती 6 दिवस राहिली। नंतर पुन्हा 6 फेब्रुवारीला विश्वकेशननी तिला रबाळे इथे नेऊन बलात्कार केला। नंतर दुसऱ्या दिवशी तिला गेटवे ऑफ इंडियाला नेलं। नंतर तिला तिथे सोडून निघून गेला। नंतर ही मुलगी तासभर वाट पाहिल्यानंतर घाटकोपर इथे आली। रात्रभर घाटकोपर रेल्वे स्टेशनला थांबल्यानंतर पुन्हा ती छत्रपती शिवाजी टर्मिनसला आली आणि पोलिसांकडे तिने विचारपूस केली। छत्रपती शिवाजी रेल्वे पोलिसांनी तिला कुलाबा पोलीस ठाण्यात नेलं। तिथे तिचे वडील, मामा तसंच वाईचे पोलीस आले होते। नंतर तिचे वडील तिला वाईला घेऊन गेले। यावेळी विश्वकेशनही तिथे हजर होता। पोलिसांनी या 3 विरोधात गुन्हा दाखल केला आहे। उद्योग व्यवसाय करताना पैशाची मदत मिळत असते, परंतु यासाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता असून प्रामाणिकपणा ही उद्योग व्यवसायाची गरज असल्याचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा चिटणीस सुरेश कोलते यांनी आज व्यक्त केलं। महाराष्ट्र फार्मर डेअरीतर्फे सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुधाचा लोकार्पण सोहळा सुरेश कोलते यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। मराठी माणूस आपल्या मुलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्याचं बाळकडू पाजत नाही। अभ्यास कर, चांगले गुण मिळव, खूप शिक आणि नोकरी कर असंच तो आपल्या मुलांना सांगत असतो। यासाठी उद्योगधंदा सुरू करण्याची संकल्पना लहानपणीच मुलांमध्ये रुजवण्याची गरज त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। मराठी माणसांनी उद्योग व्यवसाय करताना त्यात व्यावसायिकता ठेवल्यास तो निश्चित यशस्वी होईल। आजच्या स्पर्धेच्या युगात व्यावसायिकता नसेल तर उद्योगधंद्यात यशस्वी होणं कठीण असल्याचं कोलते यांनी सांगितलं। सध्याच्या दुधात भेसळीचं प्रमाण खूप वाढलं आहे। त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो। या दुधाला पर्याय नसल्याने ग्राहक ते नाईलाजास्तव घेत असतात। मात्र महाराष्ट्र दूध पूर्णपणे पावडर रहित 100% नैसर्गिक दूध आहे, असं महाराष्ट्र दुधाचे उत्पादक मयूर खताळ यांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दुधाच्या वितरणाची जबाबदारी घेतली असून येत्या 15 दिवसात या दुधाचं वितरण सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। दुधाबरोबरच इतर दुग्धजन्य पदार्थांचीही विक्री केली जाणार आहे।